तुम्ही सर्वजण मस्त ना? म्हणजे तर मी पण छान आहे. आज आहे श्रेयाचा वाढदिवस, त्यानिमित्तानेच असा ब्लॉग होणार आहे. आणि मेन म्हणजे आज तिचा कॉलेजचा पण फर्स्ट डे आहे. तर आज मी तिला सोडायला जाणार आहे. सोडायला का तर म्हणजे लहानपणापासून तिची जवळ स्कूल होती, वॉकिंग डिस्टन्सला. तर मग त्यामुळे कसं आता लांब तिला जावे लागेल ना, त्यामुळे थोडंसं थोडी काही माहिती. आणि मी पण माझ्यासाठी पण पहिलाच दिवस आहे बाहेर निघण्यासाठी. तर मी पण बाहेरच निघणार आहे पहिल्यांदा, की मला पण थोडीशी माहिती होऊन जाईल म्हटलं का कसं जायचं कुठं जायचं. तर त्यासाठीच हे म्हटलं जाऊ आता. आम्ही तिची तिची फ्रेंड आहे, तर तिचंसुद्धा तिथंच ॲडमिशन झालेलं आहे. सो आम्ही दोघीजणी मिळून असं जाणार आहेत तिला सोडायला. सो बघूयात कसं होतं काय होतं. शेवटपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करत राहा आणि छान होईलच ब्लॉग. तुम्हाला माहिती आहे बड्डे तर ती नाही म्हणते. आणि लास्ट तिला रात्री तिच्या बाबांनी मोबाईल घेतलेला आहे, कारण की तिला मोबाईलची गरज होती. कारण की लांब जायचं म्हटलं माझा नाही देऊ शकत, माझा काही मोबाईल कसं आहे मला पण लागतो आणि प्लस त्यांना वा लागतो तिच्या पप्पांना. इकडे श्री इकडे हॅपी बर्थडे टू यू बेटा. थँक्यू. मीच थँक्यू म्हणते. हॅपी बर्थडे. थँक्यू म्हणजे की माझ्या आयुष्यात आली पहिली मुलगी माझी. माझं आयुष्य तिने बदलून टाकलं होतं खरंच खूप. आणि हट्टी पण होती यार. मी तुम्हाला तिचे किस्से सांगेल थोडा वेळ भेटला ना. मी तिचे किस्से ना आज रात्री आपण आज रात्री आपण काय करू, आज रात्री काय करू, श्रेयाचे जे किस्से आहे ना सगळ्यांनी बसायचं आणि प्रत्येकाने श्रेयाचे किस्से सांगू आपण. लहानपणची कशी होती म्हणजे मी सगळ्यांना नाही का माहिती पडेल कशी होती आपली श्रेया. कारण तिच्यासारखी पोरगी नव्हती. तिचे एक एक गुण आहे ना सगळेजण सांगतील. सगळ्यांकडे कॅमेरा नेऊन श्रेया कशी होती ना सगळ्यांच्या तोंडून आपण ऐकू. तर मस्त आता तिच्यासाठी मी आज तिचा टिफिन आहे. तर शिवण्याला आणि यांना कामाला जायचं आहे. तर मग म्हटलं ती म्हणते माझं पण फर्स्ट डे आहे. सो आता जस्ट सगळ्या भाज्या पडलेल्या त्या घरामध्ये, म्हटलं त्यांना पावभाजीच करून टाकते. आणि बरं इझी पण पडलं कारण की शिवण्याची 8:45ला स्कूल आहे. यांचं पण 8:30ला घरातून जातात ऑफिसला. आणि त्यानंतर मग श्रेयाला जायचं आहे 9:30ला. सो मला पटापटा असं आवरून घ्यावं लागणार आहे. तर चला मी पटकन पावभाजी करते आणि मग त्यानंतर मग श्रेयांना सगळ्यांना पाठवते आणि मग श्रेयाच्या कॉलेजमध्ये जाईल. हे बघा हा श्रेयाचा मोबाईल दाखवा. हे बघा. सो बघा हा श्रेयाला मोबाईल घेतलेला आहे तिच्या बाबांनी दोघांनी मिळून. सो मोटोचा आहे. एवढा असं हॅपी बर्थडे. उठा टाईम बघा. ओ माधुरी दीक्षित ओ गोलगप्पे माधुरी दीक्षित का प्रीती जिंटा. कोण आहे सांगा बरं, माधुरी दीक्षित का प्रीती जिंटा. आणि डॅडीला आप्पी आमची कलेक्टर म्हणता. आणि ही प्रीती झिंटा आहे ती झिंटा. उठ शिवण्या 7:30 झालेत. बघा आता हे राखी बांधणं. ते मनशाताईने राखी पाठवलेली आहे डॅडींकडे. सो शिवण्या बांधून देत आहे बिना आंघोळीची. पारस तोंड पारस पण हीच मनशाताईने पाठवली ती. ही गोगरगावची असेल आय थिंक. नाही मला त्रास वाटला हीच पाठवली असेल माणसाने. हा का काय माहिती. श्रीराम. ए प्रीती झेंटा चल आंघोळीला जा चल. श्रीराम नाही का. हाँ का इतका कॉन्फिडेंस लॉक किया जाए. तर ही म्हैसाची राखी बांधलेली आहे. ब्लॉगच्या माध्यमातून आपण दाखवूयात म्हैसाची हाताची राखी. श्रेयाला पैसे भेटले. म्हैसाने पैसे पाठवले. खूप जास्त दिले श्रेयाच्या मनाने.
हाँ मारे 100 रुपये दे, मी गल्ल्यात टाक. गाँव बसाने आगे भिकारी पहले आगे ये क्यूट भिकारी आमचं नाही. चल चल काय म्हणताय श्रेयाचा बर्थडे? श्रेयाचा बर्थडे चिप्स आणि समोसेवरच झाला बस. बस ती बोलत तिने हा श्रेयाचे त्याग केलाय. म्हणलं मला पप्पा कपडे द्या पण बर्थडे काय करायची गरज नाही. हा ती असं म्हटले बरं का बर्थडे करायचा नाही आणि ही ऍक्टिंग करून दाखवलं आता श्रेयाने जस्ट इतक्यात काय केलं. असं करायचं पप्पा मध्ये बोलायला लागले सांगू सुरू करायचं आणि ती म्हटली बोलाय काढ आता वाजवायचं मानसिक प्रयत्न घेऊन नाही नाही तुला बोलता तरी येते का का ढोल ताशे वाजून माझी वरात खेळ काढत आणणार आहे का म्हणे. नाकत. हा तुला येतं का बोलता हसते कशी. जाऊ दे श्रेयाच्या बर्थडेला आज रुखा सुका बर्थडे करायचा आहे श्रेयाचा. असे बोलते की तिथपर्यंत मला ढोल वाजून घेऊन येतात इथंच तर करता ते पण करायचं नाही. अगं परिवारासोबतच बर्थडे असतो बाई तुला सांगते. हो आला पावाला आला पावाला ए जा 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 थांबव श्रेया त्याला पाव घ्यायचे चालले केक घ्यायला. जा ना पटकन मग लॉक खोलते. शिव टाइम होतोय. तुम्ही किती नेणार आहे? पावाची नेणार नाही पहिले सांगते. तुम्ही किती नेणार आहे? तर आता वाजले 8 आणि मला पण काय सुचत नाही, हिला पण काय सुचत नाही. मी केक खाऊ राहिली आणि बघू राहिली. गंधापट केक खात असते. पहिले आंघोळीला जा. तर आता मी कॉलेजला जाईन. कॉलेजला जाऊन बघू काय होतं. तर बघू चला कॉलेजला भेटूया. सो हॅलो फ्रेंड सकाळी सकाळी खूप गडबड झाली माझी आणि कसं आहे शिवान्याला स्कूलला सोडलं आणि यांचा पण टिफिन पॅक करून यांना पण हे पण गेलेत. यांना नाही सोडलं सो यांना हे गेलेत ऑफिसला. यांचा टिफिन वगैरे पॅक करून दिला. शिवान्याला स्कूलमध्ये सोडलं. तिला राख्या पण घ्यायच्या होत्या. सकाळी सकाळी इतकी गडबड होऊन झाली ना तिला राख्या घ्यायच्या होत्या. तिला म्हटलं घरातून घे तर ती घरातून विसरली. परत रिटर्न यायचं म्हणजे कंटाळा येतो. सो तिकडनं मग तिला राख्या वगैरे घेऊन दिल्या आणि तिला स्कूलमध्ये फायनली सोडलं. तिची फी पण भरायची होती. आज सेकंड इन्स्टॉलमेंट होती तर ती भरायची होती आणि ती भरली आणि त्यानंतर घरी आले. घरातनं थोडंसं फार आवरलं. श्रेयाने बऱ्यापैकी आवरून घेतलं होतं आणि आवरून गेलं का जरा फ्रेश वाटतं म्हणजे नाही का घरी आल्यानंतर आपल्यालाच डोळ्याला जरा बरं वाटतं. तर आवरून झालेलं आहे. आता तिच्या श्रेयाच्या मैत्रिणीच्या मम्मीचा फोन आला होता की ताई तुम्ही निघाल्या की मला सांगा. मग मी म्हटलं 9:30 वाजता निघूयात. 11:30चं आहे कॉलेज. थोडंसं जायला कसं बस भेटेपर्यंत थोडासा वेळ पण लागतो आणि फर्स्ट डे आहे म्हणून मी सोडायला चालले. नाही तर तुम्ही म्हणशाल काय ते कौतुक असं नको म्हणतं बरं का कोणी कोणी असं म्हणतं. तसं नाही आहे पण कसं आहे इतक्या दिवस लहानची मोठी ती जवळच्या स्कूलमध्येच शिकलेली आहे तर त्यामुळे आणि आता फर्स्ट टाईम जास्त पण नाही कॉलेज लांब ॲक्च्युली एवढंही लांब नाही आहे पण ते आता माझ्यासाठी म्हणजे नाही का मला असं थोडंसं दडपण येतं. मला स्वतःला असं नाही का पोटात असं गोळा उठतंय की मुलगी आता वेळ लांब जाईल कॉलेजला तर थोडंसं तेच पोटामध्ये जरा थोडासा गोळा उठतो. पण जाऊ दे ते स्ट्रॉंग पण होतील ना म्हणजे कसं होईल त्यांना थोडंसं शिकायला पण भेटेल सगळ्या गोष्टी आणि मेन म्हणजे स्ट्रॉंग पण होईल जवळच्या श्रेयाला ना थोडंसं. मला तरी माहिती मी कारण मी आई आहे तिला ओळखते. मला माहिती आहे की तिला ना थोडंसं काही म्हणतो ना आपण एक फर्स्ट डे असला ना स्कूलचा असू दे कॉलेजचा असू दे पण फर्स्ट डे ना तो फर्स्ट डे असतो. फर्स्ट डे म्हणजे ना एक पोटात वेगळाच गोळा उठतो कारण की मला माहिती आहे ही गोष्ट. डबा घे ना तो डबा ठेवलाय ना मी बांधून तो बघतो. पावभाजी तिला आज बनवली. ती मला म्हणे पावभाजी नाही खायची. लाईटी बंद कर सगळ्या लाईटी बंद कर. चावीवरती काकूकडे देऊन ये. सो चला आता श्रेयाचा आज फर्स्ट डे आहे. श्रेया काय बोलायचं आहे? फर्स्ट डे आहे तुझा आज कॉलेजचा. काय नाही बोलायचं. काही वाटतं असेल तर फिलिंग सांग तुझ्या काय वाटतं? डर वाटतंय नाही ना? नाही काय नाही तुला एकदा मैत्रिणीमध्ये गेली का मग खरंच छान वाटेल. काहीच नाही. चला चला आता वेळ होतोय ते ताई आमचा वाट बघत. भीती. आम्ही आलो आहोत श्रेयाच्या कॉलेजमध्ये. श्रेयाचा आज फर्स्ट डे आहे. सो बघा श्रेयाचं कॉलेज आहे. सो हॅलो फ्रेंड्स तर फायनली श्रेयाला कॉलेजमध्ये सोडून आलेले आहे आणि कॉलेजमध्ये सोडताना आहे ना
जेव्हा लहानपणी नाही का म्हणजे LKG UKGला जेव्हा आपण आपल्या बाळाला आपण स्कूलमध्ये सोडतो तेव्हा त्यांचा फर्स्ट डे असतो आणि त्यानंतर मुलांची तर भीती राहतेच वेगळी, प्लस आईच्या जे पोटात जो गोळा उठतो ना भीतीचा, तसा मला होत होतं जेव्हा ती आतमध्ये गेली ना, तेव्हा मला असं वेगळंच फील झालं. मी सांगू नाही शकत शब्दामध्ये. ते प्रत्येक आईची फिलिंग्स आहे ना, ते आईलाच माहिती असते. आणि मला पण खरंच खूप वेगळं वाटलं, कारण की लहानपणापासून कसं होतं, जवळच्या जवळ स्कूल होता ना आणि काही नाही वाटायचं. कसं आपण घ्यायला यायला जायला आपण मीच राहायचे नेहमी. तिला 10वीपर्यंत म्हणजे मीच सोडायला वगैरे राहायचे. आता कसं झालं, कॉलेज लांब आहे, इतकंही लांब नाही आहे म्हणता येणार, पण अर्धा तासाचं थोडंसं आहे बसनी तिचा प्रवास. आता हा तिचा स्ट्रगल म्हणजे आता खरं तिचा स्ट्रगल चालू झालेला आहे. तर बसने येणं जाणं वगैरे तिला आता स्वतःला खूप स्ट्रॉंग पण बनवावं लागेल आणि आहे पण ती स्ट्रॉंग. आणि भरपूर काही गोष्टी आहेत. तर आता ती घरी येईल संध्याकाळी 4:20 म्हणजे 5 वाजूनच जातील तिला जवळपास. आणि त्यानंतर मग ती घरी आल्यानंतर तिचा बड्डे सेलिब्रेट करूयात. आता मी मला आता 1 वाजला, घरी आले मी आणि आता मी थोड्या वेळानं जेवते आधी, कारण की सकाळी नाश्ता वगैरे काहीच केलेला नव्हता. मी अशीच उठले आणि तसेच धावपळीत तसेच गेले होते. आणि आता फायनली जेवण करते. 1 वाजलेला आहे, जेवण करते, थोडंसं नॉर्मली रेस्ट करते, कारण की प्रमाणाच्या बाहेर ऊन होतं बाहेर. रेस्ट करून झाल्यानंतर मग केक करायला सुरुवात करत. तिचा आवडतीचा केक, चॉकलेट फ्लेवरचा केकच तिला करणार आहे. ब्लॉग कंटिन्यू करत राहा. बड्डे आपले छानच होतात, तुम्हाला माहिती, घरामध्येच करतो आपण, जास्त कुठं बाहेर जात नाही. सो चला मग बघत राहा. कसं वाटतंय तुम्हाला ब्लॉग, मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुम्ही लाईक करत नाही यार, करत जा लाईक प्लीज, सपोर्ट करा. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा प्लीज. आपल्या घरगुती फॅमिलीच्या व्हिडिओ असतात तर नक्की मला सपोर्ट करा. आणि जेवायला या. चला, हे बघा मिरची भात, आय लव्ह मिरची भात. घरी शिवण्याला पण घ्यायला जायचं आहे ॲक्च्युली 2 वाजता. तिला घेऊन आल्यानंतर मग असं माझं दिवसभराचं रुटीन आहे. तिला आता घेऊन येईल स्कूलमधनं आणि त्यानंतर मग ती थोड्या वेळ जेवण वगैरे करेल. मग तिचा एक क्लासचा टाईम होईल, तिला क्लासला सोडून यायचं आणि मग चालू राहील केक. तर त्यानिमित्ताने केक बनतच राहील. सो चला, तुम्ही बघत राहा. आता मी जेवते.